नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विष्णुलॉजी मराठीमध्ये. आणि आज मी तुम्हाला 10 असे मराठी चित्रपट सांगणार आहे जे की तुम्ही यूट्यूबवर एकदम फ्रीमध्ये बघू शकता. पण त्याआधी चॅनलवर नवीन तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या. नंबर 10 वर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे झटका. हा चित्रपट आला होता 2022 मध्ये. हा एक डार्क कॉमेडी मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे, ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं की गार्गी आणि श्रेयस एका फ्लॅटमध्ये राहतात आणि तिथे एका माणसाचा खून होऊन जातो. तर आता हा खून कोणी केलाय, गार्गीने केलाय की श्रेयसने केलाय किंवा कोणत्या तिसऱ्या व्यक्तीने केलाय, हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघायला लागतो, जो की उत्तेजना स्टुडिओज या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळून जातो. नंबर 9 जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे रौंदड. हा चित्रपट 2023 मध्ये आला होता. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आपल्याला भाऊसाहेब शिंदे बघायला मिळतात. हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये आपल्याला एका शेतकऱ्याची गोष्ट बघायला मिळते. आता एक शेतकरी असतो जो खूप कष्टाने आपल्या शेतामध्ये ऊस पिकवतो आणि तो पिकलेला ऊस घेऊन जेव्हा त्या फॅक्टरीमध्ये विकायला जातो तेव्हा त्याचा जो ऊस असतो ना, कोणीच घेत नाही. तर नेमकं असं का बरं झालं आणि यानंतर तो शेतकरी काय करेल काय नाही हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल, जो की तुम्हाला भूमिका एंटरटेनमेंट या चॅनलवर बघायला मिळून जाईल. नंबर 8 वर जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे पैसा पैसा. हा चित्रपट 2016 मध्ये आला होता. या चित्रपटाचा मुख्य भूमिकेत तुम्हाला सचित पाटील आणि स्पृहा जोशी बघायला मिळतात. आता या चित्रपटामध्ये होतं असं की राजू जो असतो एका ट्रॅकमध्ये अडकून जातो आणि त्याला पैशाची खूप गरज असते. त्यामुळे तो अजयला कॉल करतो आणि त्याला पैशाची मदत मागतो. आता अजयचे आपले स्वतःचेच काही इश्यूज सुरू असतात, पण तरीही अजय राजूची मदत करेल काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल, जो की शेमारू मराठी बनाई या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळून जाईल. 7 वर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे गच्ची. हा चित्रपट 2017 मध्ये आलेला होता. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे आणि या चित्रपटाची स्टोरी मी तुम्हाला जास्त सांगणार नाही, कारण की या चित्रपटाचे जसं नाव आहे गच्ची, तसाच हा चित्रपट संपूर्णपणे गच्चीवर शूट झालेला आहे आणि संपूर्ण चित्रपट गच्चीवरच आहे. पण नेमकं याचं कारण काय आहे हे जाणण्यासाठी तर तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. पण इतकं म्हणेल की हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल. फक्त 1.5 तासाचा चित्रपट आहे आणि 1.5 तास तुमचे कसे आले ना कसे निघून गेले तुम्हाला कळणारही नाही. सो तुम्ही हा चित्रपट एकदा नक्की बघा. हा चित्रपट तुम्हाला झी चित्रमंदिर या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळून जाईल. नंबर 6 वर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे कनिका. हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे, जो की 2016 मध्ये आला होता. या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की एक डॉक्टर असतो, ज्याचा कॅरेक्टर प्ले केला आहे शरद पोंक्षे यांनी. आता त्या डॉक्टरला ना सतत एक मुलगी दिसत असते, म्हणजे सतत एक भूत दिसत असतं कनिका नावाचं. आता नेमकं ते भूत त्या डॉक्टरला का बरं दिसत आहे, त्याने असं काय केलं आहे की त्याला ते भूत दिसत आहे, हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघायला लागेल, जो की वन्स अगेन तुम्हाला झी चित्रमंदिर किंवा झी मूव्हीज मराठी या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळून जाईल. यानंतर नंबर 5 वर जो चित्रपट आहे ना, या चित्रपटाचं नाव आहे बाजी. हा चित्रपट आला होता 2015 मध्ये. हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट जवळपास 3 तासाचा आहे, बट आय हायली रेकमेंड की तुम्ही याला एकदा नक्की बघा. या चित्रपटामध्ये होतं असं की एक गाव असतं, त्या गावाच्या जमिनीखाली ना सोनं दडलेलं असतं, म्हणजे सोन्याचे सिक्के वगैरे असतात. आता ते सोन्याचे सिक्के त्या गावामध्ये कसे आले, त्या गावामध्ये नेमकं किती सोनं आहे आणि तो कोणाला भेटेल, हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघायला लागेल. चित्रपटाची स्टोरी मी तुम्हाला थोडक्यातही सांगितलेली नाही आहे, कारण की मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही हा चित्रपट विदाऊट स्टोरी ऐकून बघाल तेव्हा तुम्हाला चांगलं वाटेल. आणि जवळपास 3 तासाचा चित्रपट आहे. भली थोडासा लेंदी फील होतो, पण यामध्ये दाखवलेला ॲक्शन मराठीच्या मानाने खूप चांगला आहे. सो याला एकदा नक्की ट्राय द्या. आणि हा चित्रपट सुद्धा तुम्हाला झी चित्रमंदिर या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळून जाईल. नंबर 4 वर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे TDM. हा चित्रपट आला होता 2023 मध्ये. तसं तर हा बघायला गेलं तर एक लव्ह स्टोरी चित्रपट आहे, पण यामध्ये तुम्हाला काही सबप्लॉटसुद्धा बघायला मिळतात. आणि या चित्रपटाला डायरेक्ट केला आहे भाऊसाहेब कराडे यांनी, ज्यांनी की यापूर्वी बबन चित्रपट आपल्यासमोर आणला होता. आणि या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी सुद्धा खूप जास्त कॉन्ट्रोवर्सी वगैरे झाली होती. तर तुम्हाला हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही या चित्रपटाला चित्राक्षा निर्मिती या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. आणि हां, या चित्रपटाची जी सिनेमॅटोग्राफी तुम्हाला बघायला मिळते ना, म्हणजे जेवढी शेतीचे शॉट्स बघायला मिळतात किंवा ट्रॅक्टरचे जेवढे शॉट्स आहेत ते फार चांगले आहेत. नंबर 3 वर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे रौद्र. हा चित्रपट आला होता 2022 मध्ये. हा एक थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे आणि या चित्रपटाला बघून ना तुम्हाला तुंबड या चित्रपटाची आठवण नक्कीच येईल. या चित्रपटाची प्रोडक्शन क्वालिटी तितकी चांगली नाही आहे, बट हा या चित्रपटाची स्टोरी जी आहे ती फार मस्त आहे. आणि त्यासोबतच एंडमध्ये जो तुम्हाला ट्विस्ट बघायला मिळतो ना, ते तर एकदम एपिक आहे. सो या चित्रपटाला मिस करू नका. प्रोडक्शन क्वालिटीमध्ये थोडा ॲडजस्ट करून घ्याल. बाकी चित्रपट चांगला आहे आणि हा चित्रपट तुम्हाला अल्ट्रा टॉकीज या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळून जाईल. नंबर 2 वर जो चित्रपट आहे ना, त्या चित्रपटाचं नाव आहे अदृश्य. हा एक सस्पेन्स हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला मंजिरी फडणीस, पुष्कर जोग आणि स्पेशल अपीयरन्समध्ये रितेश देशमुख सुद्धा बघायला मिळतात. चित्रपटाची स्टोरी अशी आहे की मंजिरी फडणीस जी असते तिच्या बहिणीची डेथ झालेली असते. सर्वांना वाटतं की नॉर्मल डेथ आहे, पण तिला वाटतं की तिची हत्या करण्यात आलेली आहे. आणि नेमकं असं तिला का बरं वाटतं का नाही हे जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघायला लागतो, ज्यामध्ये खूप सारे थ्रिलिंग मोमेंट्स तुम्हाला बघायला मिळतात. आणि या चित्रपटाची प्रोडक्शन क्वालिटी सुद्धा फार चांगली आहे. आणि हा चित्रपट तुम्हाला अल्ट्रा मराठी या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळून जाईल. आणि आता नंबर 1 वर जो चित्रपट आहे ना, तो माझा फेवरेट चित्रपट आहे.
ज्याचं नाव आहे आत्मा पॅम्पलेट. आणि या चित्रपटाची जी स्टोरी आहे ना ती फार चांगली आहे, म्हणजे फार एंगेजिंग आहे, फार कॉमेडी आहे, फार क्रिएटिव्ह आहे, फार युनिक आहे. म्हणजे या चित्रपटाची तारीफ जितकी कराल ना तितकी कमी आहे, इतका चांगला हा चित्रपट आहे. आणि जर तुम्ही आत्ताही या चित्रपटाला नसेल बघितलं तर मी म्हणेल की तुम्ही बाकीचे सर्व चित्रपट सोडा आणि हा चित्रपट पहिल्यांदा बघा. या चित्रपटाला जास्त पब्लिसिटी मिळाली नाही म्हणून, नाहीतर हा चित्रपट हायेस्ट ग्रॉसिंग चित्रपटसुद्धा बनू शकला असता मराठीमध्ये. इतका चांगला चित्रपट आहे हा. आणि हा चित्रपट तुम्हाला झी म्युझिक मराठी या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळून जाईल. सो या चित्रपटाला डेफिनेटली बघा. तर हेच होते ते 10 चित्रपट जे की तुम्ही यूट्यूबवर एकदम फ्रीमध्ये बघू शकता. मी सर्व चित्रपटांच्या नावासोबत ते कोणत्या चॅनलवर अवेलेबल आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. आणि तरी जर तुम्हाला नाही भेटले तर मला कमेंट करा, मी तिथे तुम्हाला त्या चॅनलची लिंक देऊन देईल. बाकी भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.